हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राणी खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी आहे, म्हटलं चला आजचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. सगळ्यात आधी उठल्याने पूर्ण घर छान झाडून घेतलं. हे माझं रोजचंच काम आहे, पण व्हिडिओतून मी कधी कधी शेअर करत असते. घर मस्त स्वच्छ झाडलं की मग फरशी पुसायला घेतली. माझ्याकडे मॉप पण आहे आणि पोछा पण आहे, पण फरशी मात्र मला हातानेच पुसायला आवडते. कारण हाताने पुसलं की स्वच्छताही नीट होते आणि हाताचा छान व्यायामही होतो. मी असं नाही म्हणत की मॉप किंवा पोछा वापरणं चुकीचं आहे. काही वेळा गरज पडतेच आणि ते वापरावेही लागते, पण सध्या तरी गरज नाहीये मला, म्हणून मी हातानेच फरशी पुसते. आणि खरं सांगायचं तर हाताने पुसल्यावर घराला एक वेगळीच चमक येते आणि व्यायाम पण होतो हातांचा. सकाळी सकाळी घर झाडून घेतलं की ना एक वेगळीच फ्रेशनेस वाटते. घर स्वच्छ दिसलं की एकदम प्रसन्न वाटतं. दिवसभर काम करायला उत्साह येतो. धूळ माती निघून जाते, म्हणून घरातली हवा पण स्वच्छ वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर आवरलं की मनात एक समाधान येतं की चला आजचा दिवस व्यवस्थित सुरू झाला आहे. घर वगैरे व्यवस्थित पुसून झालेलं, सगळंच एकदम व्यवस्थित नीट आवरून झालं. म्हटलं चला पटकन आंघोळ करून घेऊया. आंघोळ झाली, आता तुळशीची पूजा करायची होती. मग देवाचं ताट घेतलं, त्याच्यात फुलं वगैरे पाणी वगैरे सगळं ठेवलं. तर मी जेव्हा जेव्हा देव करायला गेली होती त्यावेळेस प्रत्येक ठिकाणून हळद कुंकू आणलेलं होतं. म्हटलं चला आज सणचा दिवस आहे, नवीन दिवस आहे, तर नवीनच हळदी कुंकू देवाला वापरूयात. तर हळदी कुंकूच्या करंड्यामध्ये ते आणलेलं हळदी कुंकू भरून घेतलेलं आणि अष्टगंध सुद्धा आणलेला होता. आणि तुम्हाला सांगते काही ठिकाणी मला एवढा छान अष्टगंध आणि हळद कुंकू भेटलेलं होतं, एकदम नॅचरल, त्याच्यामध्ये काहीही थोडंही मिक्स नव्हतं. तर पूजा करण्याच्या आधी मी माझ्या कपाळावर हळदी कुंकू लावून घेतलं, कारण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी हे मंगलचिन्ह असतं. आपल्या कपाळावर कुंकू असेल तेव्हाच पूजा खऱ्या अर्थाने लागू पडते. कपाळावर कुंकू लावल्याने मन एकाग्र होतं, भक्तिभाव वाढतो आणि आपल्याला वाटतं आता मी मनापासून देवपूजा करायला तयार आहे. सर्वप्रथम बाहेर तुळशीला पाणी घातलेलं. तुळशीला पाणी घातलं की ना घरात एकदम सकारात्मक ऊर्जा येते. तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी मानतात, म्हणून तिला रोज पाणी घातलं की घरात शांती, आरोग्य आणि आनंद राहतो. तुळशीचे पानही पवित्रच असतात, त्यामुळे दिवसाची सुरुवात तुळशीला पाणी घालूनच केली की मन शांत होतं आणि देवभावही आपोआप जागृत होतो. त्यानंतर बाहेर ठेवलेल्या महादेवाच्या पिंडीची पूजा केली. ही पिंड मी ओंकारेश्वरून आणलेली आहे. माझं रोज मंदिरात जाणं शक्य नाहीये, घरची कामं, जबाबदाऱ्या, मुलीला सांभाळणं, म्हणून मी दररोज मनोभावे या महादेवाच्या पिंडीचीच पूजा करते. त्यानंतर घरात येऊन देवाजवळ सगळ्यात पहिले दिवा लावून घेतलेल्या. माझ्या सासूबाई नेहमी सांगतात की पूजा करण्याच्या आधी कधीही दिवा आधी लावून घ्यायचा असतो. मग मी इकडे दिवा लावला आणि त्यानंतर दूध गरम करायला ठेवलं. मी आधी चहा घ्यायचे, पण माझ्या मिस्टरांना चहा अजिबात आवडत नाही, म्हणून मी आता रोज सकाळी दूध घेते. कितीही काम असू दे, पण दूध मात्र रोज घेते. एक टाइम का असेना, पहिले मला आवडत नव्हतं, पण आता ते आवडायला लागलंय. त्यानंतर मग मी पूजा करायला सुरुवात केली. देवाचा कपडा चेंज करून घेतलेला, नवीन कपडा टाकलेला तिथे आणि मस्त असे सर्व देव स्वच्छ धुवून घेतले. देवपूजा आपण का करतो? खरं सांगायचं तर ना, देवपूजा केली की मनाला एक वेगळी शांतता वाटते. ज्या घरात सकाळी दिवा लावला जातो, घंटानाद होतो, देवाजवळ 2 मिनिटं बसलं जातं, तिथे आपोआपच सकारात्मकता येते. दिवसभराचं काम कितीही असलं तरी मनाला धीर, स्थिर आणि चांगली ऊर्जा राहते. आणि मला तर असं वाटतं की देव म्हणजे आपल्या घराचा आणि कुटुंबाचा आधार. आपण नियमित पूजा केली की जणू आपल्या घरात चांगुलपणा, शांती आणि सुखांचा प्रवेश मिळतो. म्हणून मी मनापासून देवाची पूजा करून, नमस्कार करूनच माझ्या दिवसाची सुरुवात होत असते. माझी देवपूजा एकदम मस्त झाली आणि मनाला शांतता पण मिळाली. आता वेळ झाली होती स्वयंपाकाची. कसं असतं ना, आपल्या लेडीजचं सण असो, कार्यक्रम असो, कधी काहीही असो, स्वयंपाक मात्र चुकतच नाही. घरातले सगळे कामं आपल्याला पाहावेच लागतात. आज तर आणखी घाई होती, कारण माझ्या मिस्टरांना जॉबवर लवकर जायचं होतं. त्यांचा जॉबच असा आहे की सणाच्या दिवशी त्यांना सुट्टी मिळत नाही, पण तरी मला लवकर म्हणजे माझ्यासाठी लवकर येण्याचा ते प्रयत्न करतात, कारण की माझी खूप इच्छा असते की त्यांनी सणाच्या दिवशी जॉबवर जाऊ नये म्हणून. मग मी इकडे एका साईडला पीठ मळून ठेवलेलं आणि पीठ मुरेपर्यंत म्हटलं चला देवाजवळ रांगोळी काढून घेऊया. मस्त अशी सुंदर रांगोळी काढलेली आणि त्याच्यामुळे देवघर अजूनच छान वाटायला लागलं होतं.
मला उंबरठा पूजन करायचं होतं. साधारणपणे मी हे सकाळीच करत असते, पण आज मात्र थोडंसं लेटच झालेलं. मग आधी उंबरा मस्त स्वच्छ पुसून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यावरती हळदीचं लेपन लावलेलं. हळदीचा रंगच असा शुभतेचा आहे ना. आणि नंतर हळद, कुंकू, अक्षता टाकून उंबरठ्याची पूजा केली. उंबरठ्याची पूजा का करायची असते? कारण म्हणतात ना, उंबरठा घराचा रक्षक. घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याची पहिली नजर असते. उंबरठा पवित्र ठेवला की घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वाईट नजरा, वाईट शक्ती घरात प्रवेश करू नयेत म्हणून उंबरला हळद कुंकू लावतात. आणि खरंच पूजा झाल्यावर असं वाटलं जणू घरभर एक शांत, सुंदर, सकारात्मक स्पंदन पसरलेलं आहे. एकीकडे माझी घाई चालू होती कामांची आणि माझ्या खुशीचं काहीतरी वेगळंच चालू होतं. आतापर्यंत ती झोपलेली होती. माझं सगळं काम एकदम सुरळीत आणि व्यवस्थित सुरू होतं. पण आता ती उठली आहे, तर तिचं चालू आहे की तिला ज्यूस प्यायचा आहे. सगळ्यात आधी मग तिला ज्यूस करून दिलेला, म्हणजे पोटात काहीतरी गेलं म्हणजे तिची तिची ती खेळतच राहते. मग तोपर्यंत मी माझं पीठ इकडे मस्त मुरून झालेलं होतं. मग पोळ्या करायला घेतलेल्या. आणि आज माझं एक काम थोडंसं कमी झालं होतं. भाजी माझ्या सासूबाईंनीच बनवलेली होती. मी देवपूजेत व्यस्त होते म्हणून त्यांना वाटलं सकाळपासून खूप काम करत आहे म्हणून भाजी तरी आपण करूया. आणि त्यांच्या हाताने मस्त अशी छान त्यांनी भाजी बनवलेली होती. आहोंना पण एवढी घाई झाली होती ना, आता ते पण काय करतील, त्यांचा जॉबच असा आहे की सणाच्या दिवशी त्यांना लवकर जावं लागतं. मग पटकन त्यांचा टिफिन भरून दिलेला आणि मग ते जॉबवरती गेले. इकडे मस्त गॅस माझा स्वच्छ पुसून घेतलेला. मी गॅस रोज धुवत नाही, 2-3 दिवसातून एकदाच धुवत असते, पण रोज मात्र स्वच्छ असा आता मात्र माझं एकच काम बाकी होतं, ते म्हणजे भांडे घासायचं. कपडे तर मी मशीनलाच लावून दिले होते. मग एकीकडे मी ही भांडी घासायला घेतलेली आणि भांडी घासत असताना माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता की संध्याकाळी स्वयंपाक काय बनवू नैवेद्यासाठी? पुरणाचा बनवू की पुरी भाजीचा बनवू? कारण घरात कोणीही पुरणाचा स्वयंपाक एवढ्या आवडीने खात नाही. माझी इच्छा होती की आज आपण पुरणाचा नैवेद्य करावा, पण पुरणाचा नैवेद्य केला तर घरच्या माणसांनी पण खायला पाहिजे. पण म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, आपण खीर पुरीचाच नैवेद्य बनवूया. आणि आणि आता तर मला एवढी भूक लागलेली होती. पण माझं असं आहे ना, रोज तरी मी नाश्ता नीट करून घेते, पण सणाच्या दिवशी मात्र सगळं काम झाल्याशिवाय माझ्या पोटात काहीच जात नाही. आणि काही कामं अशी असतात ना, जे व्हिडिओमध्ये दाखवायची असतात, पण घाईमध्ये शूटच होत नाही. आजही तसंच झालं. कामं खूप होती आणि तो भाग व्हिडिओमध्ये घेतलेलाच नाहीये. आता सगळं झालं आणि मग मी निवांतपणे जेवायला बसले. तर संध्याकाळ झाली होती. आता मी पुऱ्या तळत आहे. तर तुम्ही म्हणाल की व्हिडिओ जरा शॉर्टकटमध्ये झालाय, पण खरं सांगू का, शॉर्टकट वगैरे नाहीये. स्वयंपाक माझा हा सगळा झालेला होता. फक्त त्याचा व्हिडिओ मी काही बनवू शकली नाही, कारण एवढा टाईमच नव्हता. होळीची पूजा, नैवेद्य सगळं काही टाईम टेबलनुसार ॲडजस्ट करायचं होतं. त्यामुळे मी व्हिडिओ काही बनवलेला नाहीये. पण मग मी आज जी मखाण्याची खीर बनवली नैवेद्यासाठी, त्याची रेसिपी मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. तर तो माझा मिनी ब्लॉग बघायला विसरू नका. स्वयंपाक तर माझा सगळा रेडीच झालेला होता. पण मग म्हटलं चला बाल्कनीतून जरा खाली बघावं, आणि खाली बघितलं तर काय, अजून काहीच तयारी झालेली नव्हती. अगदी ऐन वेळेवर सोसायटीतल्या सगळ्या जेंट्सने ठरवलं आणि होळीला लागणारं सगळं साहित्य घेऊन आले आणि आता ते होळीची तयारी करत होते. तिकडे होळीची तयारी चालू होती. म्हटलं तोपर्यंत पूजेचा ताट तयार करून घेऊया. तर मीही पूजेला लागणारं सगळं साहित्य ताटामध्ये ठेवून घेतलेलं. पाण्यानं भरलेला तांब्या, हळद, कुंकू, अक्षता, अगरबत्ती, काळे तीळ, लोंग, कापूर, तुपाचा दिवा, हार्डा कंगन, थोडेसे गहू आणि नैवेद्य सगळं एक-एक करून मी व्यवस्थित ताटात ठेवलेलं. आणि हो, होळीला नैवेद्य देतात त्याला खास कारण असतं. नैवेद्य म्हणजे भगवानाला कृतज्ञतेने अर्पण केलेलं अन्न. होळीच्या अग्नीमध्ये नैवेद्य अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, शुभत्व वाढतं आणि नव्या वर्षात समृद्धी येते असं मानलं जातं. म्हणूनच होळीच्या पूजेमध्ये नैवेद्य देणं शुभ मानतात. खाली होळीची सगळी तयारी झाली होती. तेवढ्यात आहोंचा फोन आला, की खाली रांगोळी काढायला ये. मग मी लगेच खाली गेले आणि मस्त अशी छान रांगोळी होळीच्या भोवती काढलेली. अगदी 5च मिनिटात पूर्ण झाली. पण काय सांगू, रांगोळी एकदम सुंदर दिसत होती. जणू वेळच घातला नसतानाही खूप मेहनत घेतली असेल. होळीची पूर्ण तयारी झाली होती. मग मी पटकन वर आले, हात वगैरे धुवून घेतले आणि पूजेचं ताट घेऊन खाली निघाले. जाताना सगळ्या लेडीजला मेसेज करून सांगितला, की सगळ्यांनी खाली या पूजा करण्यासाठी. थोड्याच वेळात सगळ्या खाली जमा झाल्या आणि मग एकदम छान असं सणाचं वातावरण तयार झालं. सगळं जमल्यानंतर मग होळी पेटवली. ते अगदी क्षणभरातच पेटली आणि त्या ज्वालेचा प्रकाश इतका होता, की लाईट्सची गरजच वाटत नव्हती.
सगळ्यात आधी होळीभोवती पाणी टाकत आम्ही 5 चकरा मारल्या. त्याच्यानंतर तिथे बसून हळद-कुंकू, अक्षदा जे होतं ते सगळं होळीमध्ये अर्पण केलं. होळीच्या ज्वाळा वर उडत होत्या आणि इतक्या गरम वाफा लागत होत्या, की क्षणभर मागे हटावं वाटत होतं. पण तरीही आम्ही सगळ्यांनी एकदम शांत आणि मनापासून पूजा केली आणि पूजा करताना हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली. मग तर सगळ्यांना एक गोष्ट माहितीच आहे ना, की होळीची पूजा का करतात? तर एकेकाळी हिरण्यकश्यप नामक राजा होता. तो स्वतःलाच देव मानत होता आणि सर्वांनी त्याची पूजा करावी असं त्याला वाटायचं. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूची भक्ती करायचा. हे पाहून हिरण्यकश्यप रागावला आणि प्रल्हादाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याला वाचवलं. राजाला ते सहन झालं नाही म्हणून त्याने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकेकडे एक वरदान होतं, आग तिला जाळू शकत नव्हती. तिने प्रल्हादाला मांडीवर बसवलं आणि दोघांना मोठ्या अग्नीत बसवलं. पण बघा ना, ज्याच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि सत्य असतं त्याला देव कधीच सोडत नाही. प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला आणि होलिका मात्र त्या अग्नीत जळून नष्ट झाली आणि म्हणूनच आपण दरवर्षी होळी प्रज्वलित करतो, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून. त्यानंतर मग आम्ही सगळ्या लेडीजने एकमेकींना हळदी-कुंकू दिलं आणि सगळ्या मोठ्यांच्या पाया पण पडलेल्या. असं एकदम सुंदर प्रेमाने आणि एकत्रितपणे आमचा होळीचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी मिळून हसत-खेळत एकदम छान असा होळीचा सोहळा साजरा केला. रात्री मग सगळ्या कुटुंबासोबत मस्त असं पक्वान्नाचं जेवण केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू